हातगेघरमध्ये कलम 163 लागू. एन शहा हायस्कूल परिसरात 2 दिवस प्रतिबंधात्मक आदेश. जिल्हा बँक निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पोलीस प्रशासन सतर्क. नमस्कार, आपण पाहत आहात न्यूज मराठी लाईव्ह, आवाज महाराष्ट्राचा. सातारा जिल्ह्यातील जावली तालुक्यातील हातगेघर गावात जिल्हा बँक निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पोलीस प्रशासनाने मोठा निर्णय घेतला आहे. एन शहा हायस्कूलच्या 200 मीटर परिसरात भारतीय नागरिक सुरक्षा संहिता 2023 च्या कलम 163 अंतर्गत प्रतिबंधात्मक आदेश लागू करण्यात आले आहेत. नेमका हा निर्णय का घेण्यात आला, पाहूया हा सविस्तर. जावली तालुक्यातील हातगेघर येथे 5 ऑगस्ट रोजी विविध कार्यकारी सहकारी सेवा सोसायटीच्या ठरावाची बैठक एन शहा हायस्कूलमध्ये होणार आहे. सातारा जिल्हा बँक निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर या बैठकीदरम्यान कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होण्याची शक्यता पोलीस प्रशासनाने व्यक्त केली आहे. याच दिवशी जिल्हा परिषद सदस्य वसंतराव मानकुमरे आणि पंचायत समितीचे उपसभापती गोरख महाडिक यांच्या पुढाकाराने विविध विकासकामांचे उद्घाटन, भूमिपूजन तसेच मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियानात निवड झालेल्या कावडी गावातील ग्रामस्थांचा सत्कार कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. या कार्यक्रमाला सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रराजे भोसले उपस्थित राहणार असून मोठ्या प्रमाणावर नागरिक उपस्थित राहण्याची शक्यता आहे. दुसरीकडे हातगेघर विविध कार्यकारी सहकारी सेवा सोसायटीचे व्हाईस चेअरमन नारायण मारुती पाटे यांच्या 65व्या वाढदिवसानिमित्त राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष, शरदचंद्र पवार गट प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे यांच्या उपस्थितीत अभिष्टचिंतन सोहळाही आयोजित करण्यात आला आहे. दरम्यान मेढा पोलीस ठाण्याने या दोन्ही कार्यक्रमांना परवानगी दिलेली नसल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे. त्यामुळे संभाव्य गर्दी, तणाव आणि कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी एन शहा हायस्कूलच्या 200 मीटर परिसरात 5 ऑगस्ट रोजी रात्री 12 वाजल्यापासून 6 ऑगस्ट रोजी रात्री 12 वाजेपर्यंत भारतीय नागरिक सुरक्षा संहिता 2023 च्या कलम 163 अंतर्गत प्रतिबंधात्मक आदेश लागू करण्यात आले आहेत. हा आदेश साताऱ्याचे पोलीस अधीक्षक निखिल पिंगळे यांनी जारी केला असून नागरिकांनी प्रशासनाच्या सूचनांचे पालन करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. या निर्णयामुळे जिल्हा बँक निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर हातगेघर परिसरातील राजकीय घडामोडींना आणखी वेग आला आहे. या प्रकरणातील प्रत्येक घडामोडीवर न्यूज मराठी लाईव्हची विशेष नजर राहणार आहे. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि चॅनेलला सबस्क्राईब करा.